आता आपण स्टार्टिंगलाच सांगितलेलं ECGमध्ये 11 गोष्टी असतात. त्या 11 गोष्टी काय असतात? 5 वेव्ज असतात, PQRST, 3 सेगमेंट्स असतात, PR, ST आणि TP. मग 3 इंटरवल्स असतात, दॅट इज PR, QRS, ड्युरेशन आणि QT. आता पहिलं येतं आपलं P वेव्ह. आता P वेव्ह जी असते ही आपली फर्स्ट वेव्ह असते. आपल्या आयसो इलेक्ट्रिक लाईनवर फर्स्ट वेव्ह जी असते ती असते आपली P वेव्ह. आणि P वेव्ह कशामुळे बनलेली असते? एट्रियल डिपोलरायझेशनमुळे. आपण पाहिलं होतं की जेव्हा आपला करंट SA नोडपासून AV नोडपर्यंत जातो तेव्हा तो जाता जाता रस्त्यात तुमच्या एट्रियाला डिपोलराईज करून जातो. आणि जेव्हा तो एट्रियाला डिपोलराईज करतो त्यावेळेस ही P वेव्ह फॉर्म होती. सो ही P वेव्ह इज फॉर्म ड्यू टू एट्रियल डिपोलरायझेशन आणि ही तुमच्या आयसो इलेक्ट्रिक लाईनवरची फर्स्ट वेव्ह आहे. आता आयसो इलेक्ट्रिक लाईन म्हणजे काय? की जेव्हा करंट फ्लो होत नाही आहे तेव्हा एक लाईन बनती. 2 बीट्सच्या मध्ये एक जी नॉर्मल लाईन असती, म्हणजे तुमच्या एका टी जिथे एंड होते तिथून पुढचा P जिथे स्टार्ट होतो आहे त्याच्यामधली जी लाईन असते त्याला आपण म्हणतो आयसो इलेक्ट्रिक लाईन. आणि ज्या पॉईंटला P वेव्ह स्टार्ट होती त्या पॉईंटला SA नोड आपला बीट करतो. आणि जेव्हा एक नॉर्मल सायनस रिदम असतो ना त्यामध्ये सगळ्या P वेव्स असल्यास आपल्या सेम दिसतात. आणि P वेव्ह बेस्ट आपल्याला दिसते लीड 2 आणि V1 मध्ये. ह्याचं रिझन काय आहे की जे लीड 2ची डिरेक्शन आहे दॅट इज सेम ॲज आपल्या P वेव्हची डिरेक्शन. आता P वेव्हची डिरेक्शन म्हणजे काय की SA नोडपासून जेव्हा AV नोडला येतं तेव्हा ती कशी डिरेक्शन असती? सेम डिरेक्शनमध्ये आपली लीड 2 असते. त्यामुळे P वेव्ह इज बेस्ट सीन इन लीड 2. मग येतं TP सेगमेंट. TP सेगमेंट आपण आत्ताच सांगितलेलं, जी आपली आयसो इलेक्ट्रिक लाईन असती ती असते TP सेगमेंट. म्हणजे जेव्हा कोणताच करंट फ्लो होत नाही आहे तेव्हा काहीच व्होल्टेज नाही आहे त्यामुळे एक प्लेन लाईन दिसती. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या वेव्हची हाईट मेजर करायची आहे दॅट इज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू तुमची ही आयसो इलेक्ट्रिक लाईन. सो हे जो TP सेगमेंट असतं त्याला म्हणतो आयसो इलेक्ट्रिक लाईन. आणि ह्याचाच अर्थ काय असतो की जेव्हा करंट फ्लो होत नाही आहे तेव्हा काहीच व्होल्टेज नसतं तेव्हा ही लाईन दिसते आपल्याला. आणि कोणत्याही वेव्हची हाईट बघायची, आता P वेव्हची हाईट बघायची तर दॅट विल बी मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू दिस लाईन. सो TP सेगमेंटचं महत्त्व कळायला. आता आपण बघूया P वेव्हमध्ये काय काय ॲबनॉर्मॅलिटीज दिसतात. पहिलं येतं टॉल P वेव्ह. आता आपण मगाशीच बघितलं X ॲक्सिसवर असतं टाईम, Y ॲक्सिसवर असतं व्होल्टेज. आता जर टॉल P वेव्ह म्हणतोय म्हणजेच काय? व्होल्टेज जास्त असणार आहे. आणि मागच्याच आपण बघितलेलं व्होल्टेज जास्त केव्हा असतं? जेव्हा मसल मास जास्त असतो. सो आता जर व्होल्टेज वाढलं हे कळलं आपल्याला, ह्याचा अर्थ मसल्स पण वाढलेले आहेत. आणि इथे P वेव्ह म्हटलं कोणते मसल्स वाढलेत? एट्रियाचे मसल्स वाढलेत. आता एट्रियामध्ये पण राईट एट्रिया का लेफ्ट एट्रिया हे कसं कळतं? आता आपली जी P वेव्ह आहे हा एक सेमी सर्कल आहे, असा एक राऊंड आहे, हाफ राऊंड आहे. त्यातला जो आता हा जो सेमी सर्कल आहे त्यातला लेफ्ट पार्ट जो आहे, आता इथे वेव्ह दिसते आपल्याला P वेव्ह, त्यातला इकडचा भाग असतो राईट एट्रियाचा आणि इकडचा भाग असतो लेफ्ट एट्रियाचा. मग आता कोणत्या साईडला एनलार्जमेंट झालेली आहे, हायपरट्रॉफी झालेली आहे त्या अकॉर्डिंग मग आपण पुढे बघूया कसे चेंजेस येतात. पण हे लक्षात ठेवा, जो फर्स्ट पार्ट येतो वेव्हचा तो असतो ड्यू टू राईट एट्रिया आणि जो राहिलेला नंतरचा भाग असतो तो असतो ड्यू टू लेफ्ट एट्रिया. सो इथे पहिलं तर काय बघितलं, टॉल P वेव्ह का होती आहे टॉल? कारण व्होल्टेज जास्त आहे. व्होल्टेज जास्त आहे म्हणजेच काय अर्थ होतं की मसल्स जास्त आहे, म्हणजेच काय कोणत्या तरी एट्रियामध्ये एनलार्जमेंट आलेली आहे. आता ते राईट का लेफ्ट हे कसं कळणार? त्यासाठी आपल्याला हे माहिती असावं की P वेव्ह सुरू होती तर स्टार्टिंगचा जो फर्स्ट हाफ आहे दॅट इज राईट एट्रियाचा, नेक्स्ट हाफ जो आहे एंडचा दॅट इज लेफ्ट एट्रियाचा. आता जर राईट एट्रिया मोठा झाला असेल आपलं, जर राईट एट्रियामध्ये एनलार्जमेंट झालेलं असेल तर मग आपल्याला टॉल आणि पीक्ड P वेव्ह दिसते. आता इथे खाली आपण डायग्राममध्ये बघू शकतो ही P वेव्ह कशी आहे आता राईट एट्रियामध्ये. सो त्या P वेव्हचा जो पहिला पार्ट आहे तो एकदम उंच जाणार आणि राहिलेला भाग असाच खाली पडणार. सो जो P वेव्हचा फर्स्ट हाफ आहे तो एकदम पीकला जाणार, एकदम टॉल दिसणार. हे आपल्याला दिसतं जेव्हा राईट एट्रिया एनलार्ज्ड असतात. सो राईट एट्रिया जेव्हा एनलार्ज असतं तेव्हा आपल्याला टॉल आणि पीक्ड P वेव्ह दिसते. आता हे का होतं? राईट एट्रिया एनलार्ज कशामुळे होऊ शकतात? आपल्याला माहिती आहे ब्लड फ्लो कसा असतो, इन्फिरियर आणि सुपिरियर वेना केव्हा जे आहेत ते ब्लड घेऊन येतात राईट एट्रियामध्ये, तिथून ते ब्लड जातं राईट वेंट्रिकल्समध्ये, मग तिथून ते जातं पल्मनरी आर्टरीमध्ये. आता जर पल्मनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज असेल किंवा तुमचं राईट वेंट्रिकल टाईट असेल किंवा तुमचे ट्रायकस्पिड वॉल्व्स टाईट झाले असतील तर यामुळे राईट एट्रियावर खूप लोड येणार
खूप सगळं कलेक्ट होऊन बसणार पण ते पुढेच सरकणार नाही. त्यामुळे ते इथं कसं तरी कोपअप करावं लागणार राईट एट्रियाला. त्यामुळे राईट एट्रियाची साईज वाढणार, राईट एट्रिया एनलार्ज होणार. आणि राईट एट्रिया एनलार्ज झाल्यामुळे तुमची पी वेव्ह टॉल आणि पीक्ड दिसणार. आणि हे पण आपण जे म्हणतो टॉल आणि पीक्ड हे आपल्याला सेकंड लीडमध्ये दिसतं. जी लीड 2 आहे त्या लीड 2मध्ये ती पी वेव्ह आपल्याला टॉल आणि पीक्ड दिसती. या अशा पी वेव्हला आपण म्हणतो पी पल्मोनेल. आता हे असं आपल्याला पीक टॉल पी वेव्ह केव्हा दिसती? मोस्टली जे COPDचे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या ह्याचे पल्मनरी आर्टरीज आहेत, त्यांच्यामध्ये वेझोस्पाझम आलेलं असतं, प्लस पल्मनरी प्रेशर वाढलेलं असतं. त्यामुळे सगळीकडे प्रेशर त्यामुळे राईट वेंट्रिकलमध्ये प्रेशर येणार, त्यामुळे राईट एट्रियामध्ये प्रेशर येणार आणि त्यामुळे राईट एट्रिया एनलार्ज होणार. सो COPDच्या पेशंट्समध्ये राईट एट्रिया एनलार्ज असतं, त्यामुळे आपल्याला टी वेव्ह टॉल आणि पीक्ड दिसते. सारं आपण म्हणतो पी पल्मोनेल. पी पल्मोनेल म्हणजे काय? टॉल, सिमेट्रिकल आणि पीक्ड पी वेव्ह ही आपल्याला केव्हा दिसते? जे आपल्या राईट एट्रियाची साईज वाढलेली असते. राईट एट्रियाची साईज केव्हा वाढते? कार्डियक प्रॉब्लेम्समध्ये किंवा लंग प्रॉब्लेम्समध्ये. सो इथे आपण काय बघितलं? पहिली ॲबनॉर्मॅलिटी काय बघितली? जेव्हा आपली पी वेव्ह एकदम टॉल असते आणि एकदम पीकला गेलेली असते. आता यात पण जी आपली पी वेव्ह आहे त्यात अर्धी असती राईट एट्रियमची, अर्धी असती लेफ्ट एट्रियमची. आता जेव्हा राईट एट्रियम एनलार्ज झालेलं असतं तेव्हा स्टार्टिंगचं जे टोक आहे ते एकदम वरती टोकाला जातं, एकदम टॉल पी वेव्ह असती. आणि जो सेकंड हाफ आहे तो असं मग खाली गळून जातो. हे केव्हा दिसतं? जेव्हा राईट एट्रियाची साईज वाढलेली असती. आता राईट एट्रियाची साईज केव्हा वाढती? मोस्टली जेव्हा COPDचा पेशंट असतो तेव्हा पल्मनरी प्रेशर वाढलेलं असतं. जर पल्मनरी प्रेशर वाढलं आहे तर तिथून इथे येते आपल्याकडे पल्मनरी आर्टरी, म्हणजे रिव्हर्स जायचं झालं तर पल्मनरी आर्टरीमध्ये प्रेशर वाढणार. त्याच्या आधी काय येतं? राईट वेंट्रिकल्स. राईट वेंट्रिकल्समध्ये प्रेशर वाढणार, त्यामुळे राईट एट्रियामध्ये प्रेशर वाढणार आणि यामुळे राईट एट्रियाची साईज वाढणार, ज्याला आपण म्हणतो राईट एट्रियल एनलार्जमेंट. आणि ही एनलार्जमेंट आपल्याला ECGमध्ये कसं दिसणार? पी वेव्ह आपली टॉल आणि एकदम पीकला गेलेली दिसणार, ज्याला आपण म्हणतो पी पल्मोनेल. सो टॉल, सिमेट्रिकल आणि पीक्ड पी वेव्ह केव्हा दिसती? जेव्हा राईट एट्रियाची साईज वाढलेली असती, ज्याला आपण म्हणतो पी पल्मोनेल. आता जसं आपण पाहिलं की राईट एट्रियाची साईज वाढते, त्याला आपण म्हटलं पी पल्मोनेल. तसंच लेफ्ट एट्रियाची पण साईज वाढू शकते, याला आपण म्हणतो पी मायट्रेल. ह्याच्यामध्ये आपल्याला उलटा W दिसतो किंवा M म्हणू शकता आपण, आपल्याला उलटा W शेपची पी वेव्ह दिसते. हे केव्हा दिसतं? जेव्हा आपल्याला लेफ्ट एट्रिया एनलार्ज असतात. आता लेफ्ट एट्रिया कधी एनलार्ज असू शकतात? जेव्हा त्याच्यावर प्रेशर पडतं. कधी प्रेशर पडू शकतं? जे आपले बायकास्पिड वॉल्व्स आहेत त्यांच्यामध्ये काही घोटाळा झाला, म्हणजे आपले जे मायट्रल वॉल्व्स आहेत त्यांच्यामध्ये काही घोटाळा झाला, ते प्रॉपरली उघडले नाही तर लेफ्ट एट्रियामध्ये प्रेशर वाढणार, त्यामुळे लेफ्ट एट्रियाची साईज वाढणार. ती साईज वाढल्यामुळे आपल्या पी वेव्हचा जो सेकंड हाफ आहे तो उंच जाणार आणि फर्स्ट हाफ जरा खालीच राहणार. त्यामुळे असं आपल्याला M शेप दिसणार. असं म्हणजे त्याला काय म्हणतात आपण? नॉच्ड किंवा कॅमलचा हम्प कसं असतो तसं असं वाईड पी वेव्ह दिसते. ह्याला आपण म्हणतो पी मायट्रेल. हे केव्हा दिसतं? जेव्हा लेफ्ट एट्रियाची साईज वाढलेली असते. सो जेव्हा लेफ्ट एट्रियाची साईज वाढलेली असती तर आपली पी वेव्ह नॉच्ड दिसती, कॅमलच्या हम्पसारखी दिसती किंवा अशी एकदम वाईड दिसते. ह्याला आपण म्हणतो पी मायट्रेल. हे केव्हा दिसतं? जेव्हा लेफ्ट एट्रियाची साईज वाढली. लेफ्ट एट्रियाची साईज केव्हा वाढती? जेव्हा मायट्रल वॉल्व डिसीज असेल. त्या मायट्रल वॉल्व डिसीजमुळे लेफ्ट एट्रियावर प्रेशर पडणार, त्यामुळे त्याची साईज वाढणार. आणि साईज वाढल्यावर ECGमध्ये कसं दिसतं आपल्याला? M शेप्ड किंवा उलटा W म्हणजेच नॉच्ड पी वेव्ह दिसते, ज्याला आपण म्हणतो पी मायट्रेल. आता कधी कधी असं होतं की पी वेव्ह ॲब्सेंट असती. पी वेव्ह ॲब्सेंट केव्हा असती? एट्रियल फिब्रिलेशनमध्ये. कारण एट्रियल फिब्रिलेशनमध्ये आपलं एट्रिया एवढं फास्ट बीट करतं की पी वेव्ह पैदा करायला टाईमच नसतो, त्यामुळे पी वेव्ह ॲब्सेंट असते. सो एट्रियल फिब्रिलेशनमध्ये पी वेव्ह ॲब्सेंट असते. आणि जर कधी असं झालं की राईट एट्रिया पण एनलार्ज्ड आहे, लेफ्ट एट्रिया पण एनलार्ज्ड आहे, अशा केसमध्ये दोन्ही पण वरती जातात, दोन्हींची पण हाईट वाढती आणि आपल्याला अशी पी वेव्ह दिसते. सो आपण काय काय पी वेव्ह ॲबनॉर्मॅलिटीज बघितले? पहिलं होतं पी पल्मोनेल. यामध्ये टॉल, सिमेट्रिक आणि पीक्ड पी वेव्ह दिसती. हे केव्हा दिसतं? जेव्हा राईट एट्रिया एनलार्ज असतात. मग पी मायट्रेल ह्यामध्ये अशी नॉच्ड आणि वाईड पी वेव्ह दिसती. हे केव्हा दिसतं? लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंटमध्ये. आणि पी वेव्ह ॲब्सेंट असते एट्रियल फिब्रिलेशनमध्ये. आणि हे सगळ्या पी वेव्ह जे आपण बघितले हे आपण बघतो लीड 2मध्ये, कारण लीड 2चं जे डिरेक्शन आहे दॅट इज सिमिलर टू पी वेव्हचं डिरेक्शन. आता नेक्स्ट आपण बघूया PR सेगमेंट. PR सेगमेंट बघण्याआधी आपण बघू सेगमेंट आणि इंटरव्हल. आपण याआधी पाहिलं आहे सेगमेंट आणि इंटरव्हल, एकदा रिवाईज करूया. सेगमेंट म्हणजे काय असतं?
की तुमच्या वेव्हमध्ये असा पॉईंट जेव्हा काहीच करंट फ्लो होत नाही आहे, त्यामुळे फक्त एक प्लेन लाईन येते, त्याला आपण म्हणतो सेगमेंट. आणि इंटरवल म्हणजे काय असतं, टाईम टेकन टू गो फ्रॉम वन पॉईंट टू अदर, त्याला आपण म्हणतो इंटरवल. सो पहिलं आपण सांगितलं सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय की जेव्हा काहीच करंट फ्लो होत नाही आहे. आता हे इज विथ रिस्पेक्ट टू तुमचं व्होल्टेज ना, की जेव्हा काहीच करंट फ्लो होत नाही आहे. सो हे जर कमी जास्त झालं, सेगमेंटमध्ये काही कमी जास्त झालं तर काय होणार आहे, व्होल्टेज वाढणार किंवा कमी होणार आहे. सो सेगमेंटमध्ये कसे ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात की सेगमेंट इधर एलिव्हेटेड असू शकतो किंवा डिप्रेस्ड असू शकतो. सो सेगमेंटमध्ये घोटाळा झाला म्हणजेच काय होऊ शकतं की ते जे सेगमेंट आहे आपलं, फॉर एक्झाम्पल PR सेगमेंट जे आहे ते एलिव्हेटेड असू शकतं किंवा डिप्रेस्ड असू शकतं. आपला जो इंटरवल असतो तो टाईमच्या रिस्पेक्टमध्ये असतो, त्यामुळे इंटरवलमध्ये काय चेंजेस येऊ शकतात, काय पॅथॉलॉजी येऊ शकते की इधर खूप जास्त टाईम होऊ शकतो किंवा कमी टाईम लागू शकतो. म्हणजेच जो इंटरवल आहे तो शॉर्ट इंटरवल असू शकतो किंवा प्रोलॉंग्ड इंटरवल असू शकतो. तर सेगमेंट कळलं आहे, सेगमेंट म्हणजे लाईन जेव्हा काहीच करंट फ्लो होत नाही आहे. आणि ह्यात काय पॅथॉलॉजी येऊ शकते की हे सेगमेंट इधर एलिव्हेटेड असू शकतं किंवा डिप्रेस्ड असू शकतं. मग इंटरवल म्हणजेच टाईम टेकन. सो ह्यात काय पॅथॉलॉजी असू शकते, शॉर्ट इंटरवल असू शकतो किंवा प्रोलॉंग्ड इंटरवल असू शकतो. तर पहिलं आपण बघूया PR सेगमेंट. आता PR सेगमेंटमध्ये काय पॅथॉलॉजी असू शकते की हे PR सेगमेंट आहे हे इधर एलिव्हेटेड असू शकतं किंवा डिप्रेस्ड असू शकतं. आता PR सेगमेंट डिप्रेस्ड केव्हा असतं, कधी कधी नॉर्मली पण ते डिप्रेस्ड असू शकतं काही पेशंट्समध्ये, किंवा जर पेरिकार्डायटिसचा पेशंट असेल तर पेरिकार्डायटिसच्या पेशंटमध्ये PR इंटरवल डिप्रेस्ड असतो. आणि इथे लिहिलं आहे एट्रियल इन्फार्क्शन, पण एट्रियल इन्फार्क्टमध्ये कधी असं दिसलं नाही आहे की PR सेगमेंट डिप्रेस्ड आहे वगैरे. सो ते लक्षात काय ठेवायचं, PR सेगमेंट काय असू शकतं, इधर एलिव्हेटेड असू शकतं किंवा डिप्रेस असू शकतं. आणि डिप्रेस्ड नॉर्मली पण काही पेशंट्समध्ये असतो PR सेगमेंट डिप्रेस्ड, किंवा पेरिकार्डायटिसमध्ये PR सेगमेंट डिप्रेस्ड असतं. मग येतं PR इंटरवल. आता PR सेगमेंट एवढं महत्त्वाचं नसतं, पण PR इंटरवल हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता PR इंटरवल म्हणजे काय की तुम्हाला P वेव्हच्या स्टार्टिंगपासून ते QRS कॉम्प्लेक्सच्या सुरुवातीपर्यंत जायला किती वेळ लागतो आहे, is PR interval. So PR interval is time taken to go from starting point of your P wave to your QRS complex. So ह्या P पासून, Pच्या सुरुवातीपासून QRSच्या सुरुवातीपर्यंत जेवढा टाईम लागतो त्याला आपण म्हणतो PR इंटरवल. आणि नॉर्मल PR इंटरवल असतो आपला 5 स्मॉल बॉक्सेस, दॅट इज लेस दॅन 0.2 सेकंड्स. आता जर प्रोलॉंग्ड PR इंटरवल आहे म्हणजेच 5 स्मॉल बॉक्सेसपेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणतो, प्रोलॉंग PR इंटरवल केव्हा दिसतं आपल्याला, फर्स्ट डिग्री ब्लॉकमध्ये प्रोलॉंग्ड PR इंटरवल असतो. प्लस जर ओल्ड एज पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये पण PR इंटरवल प्रोलॉंग्ड असतो. पण मेन लक्षात ठेवायचं की प्रोलॉंग इंटरवल असतो फर्स्ट डिग्री ब्लॉकमध्ये. मग आता प्रोलॉंग PR इंटरवल आपण पाहिलं, तसंच शॉर्ट PR इंटरवल पण असू शकतो. शॉर्ट PR इंटरवल असतो टॅकीकार्डियामध्ये, चिल्ड्रनमध्ये आणि जंक्शनल रिदममध्ये. सो शॉर्ट PR इंटरवल केव्हा दिसतो आपल्याला, टॅकीकार्डियामध्ये, चिल्ड्रनमध्ये आणि जंक्शनल रिदममध्ये. पण इथे मेन लक्षात हेच ठेवायचं आहे की जर प्रोलॉंग्ड PR इंटरवल दिसतो आहे ह्याचा अर्थ असतो फर्स्ट डिग्री ब्लॉक. आणि प्रोलॉंग PR इंटरवल म्हणजे काय, जेव्हा तुमचा PR इंटरवल इज मोर दॅन 5 स्मॉल बॉक्सेस. आता आपण बघूया QRS कॉम्प्लेक्स. आता QRS कॉम्प्लेक्स कसं बनतं आपल्याला माहिती आहे, जेव्हा P वेव AV नोड थ्रू पास होती तेव्हा मग पुढे QRS कॉम्प्लेक्स बनतं. आणि हे बनतं ड्यू टू वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आता हे AV नोड थ्रू पास होतं त्यामुळे नॅरो QRS कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आणि हे वेंट्रिकल्समध्ये डिपोलरायझेशन होतं आहे. आणि वेंट्रिकल्स एट्रियापेक्षा कम्पॅरेटिव्हली फार मोठ्या असतात, त्याच्यात मसल्स फार जास्त आहेत त्यामुळे व्होल्टेज जास्त असणार. आणि व्होल्टेज जास्त आहे त्यामुळे QRS कॉम्प्लेक्सची हाईट फार जास्त असते. व्होल्टेज जास्त असल्यामुळे QRS कॉम्प्लेक्स टॉल असतो. सो QRS कॉम्प्लेक्सचा इंट्रो काय सांगितलं, QRS कॉम्प्लेक्स वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनमुळे फॉर्म होतं आणि QRS कॉम्प्लेक्स नॅरो असतो आणि टॉल असतो. आता यात पहिले येतं Q वेव्ह ही सगळ्यात पहिली नेगेटिव्ह डिफ्लेक्शन असतं, नेगेटिव्ह वेव्ह असती, म्हणजे ती खालच्या डिरेक्शनमध्ये असती. आणि काही लीड्समध्ये तर ही प्रेझेंट पण नसते. असं नाही की सगळ्याच लीड्समध्ये Q वेव्ह असावी, काही लीड्समध्ये ही नसती. आणि Q वेव्ह बनली असते ड्यू टू सेप्टम डिपोलरायझेशन. जेव्हा सेप्टम डिपोलराईज होतं तेव्हा ही Q वेव्ह फॉर्म होती. आता Q वेव्हमध्ये काही पॅथॉलॉजी आहे हे आपण कसं सांगणार, जर एकपेक्षा जास्त लीड्समध्ये आपल्याला Q वेव्ह दिसते तर ती पॅथॉलॉजिकल कंडिशन होऊ शकते. जर Q वेव्ह नॉर्मलपेक्षा जास्त मोठी आहे म्हणजे जरा वाईड Q वेव्ह असेल
तर मग ते पॅथॉलॉजिकल आपण म्हणणार. आणि जर 2 mm डीप असेल क्यू वेव्ह, नॉर्मली 2 mm एवढी असावी, जर 2 mm डीप गेली तुमची क्यू वेव्ह तर मग आपण त्याला पॅथॉलॉजी कन्सिडर करणार. आणि कधी कधी काही पेशंट्समध्ये फक्त एक अशी डीप क्यू वेव्ह असते, बाकी RS काही नसतं, फक्त एक डीप क्यू वेव्ह असते. दिस इज ड्यू टू ओल्ड MI. या केसमध्ये पेशंटचे हार्ट मसल्स डॅमेज्ड असतात, सो त्यामुळे आपल्याला अशी डीप क्यू वेव्ह दिसते. याचाच अर्थ ओल्ड MI होऊन गेलेलं आहे. मग आता नेक्स्ट येतं आर वेव्ह. आर वेव्ह हे नेगेटिव्ह डिफ्लेक्शन नंतरचं पहिलं पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन असतं. म्हणजे क्यू वेव्ह हे आपलं नेगेटिव्ह डिफ्लेक्शन होत होतं, त्यानंतरचं जे पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन असतं त्याला आपण म्हणतो आर वेव्ह. आणि ही व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनमुळे बनलेली असती. आणि कधी कधी 2पेक्षा जास्त आर वेव्ज येतात, जसं आपण इथे बघू शकतो. सो याला आपण काय म्हणतो RS R', मग परत RS R'. सो झाली आर वेव्ह. मग येतं एस वेव्ह. एस वेव्ह हे नेगेटिव्ह डिफ्लेक्शन आहे आर वेव्ह नंतरचं. आर वेव्ह आपली पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन होतं, त्यानंतरचं जे नेगेटिव्ह डिफ्लेक्शन येतं दॅट इज एस वेव्ह. मग आता नेक्स्ट आपण बघूया QRS ॲबनॉर्मॅलिटीज. आता QRSमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज काय असू शकतात. जसं एक्स ॲक्सिसवर बघायचं झालं तर ते मुळातच 3 स्मॉल बॉक्सेसनी बनलेलं असतं. सर हे नॅरो तर कायच होणार आहे अजून, त्यामुळे ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते की हे ब्रॉड झालं आहे. सो यात काय असू शकतं की QRS कॉम्प्लेक्स इधर नॉर्मल आहे किंवा ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स आहे. मग आता व्होल्टेज वाईज बघायचं झालं तर टॉल QRS कॉम्प्लेक्स असू शकतो, नॉर्मल असू शकतो किंवा शॉर्ट QRS कॉम्प्लेक्स असू शकतो. सो QRSमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज काय येऊ शकतात, ब्रॉड QRS किंवा मग ओव्हर टॉल किंवा शॉर्ट QRS. सो आता पहिलं आपण बघूया हाय व्होल्टेज, म्हणजेच आपलं टॉल QRS. आता हाय व्होल्टेज आलं आहे म्हणजेच काय आपल्याला माहिती, व्होल्टेज जास्त केव्हा येतं, जेव्हा मसल्स जास्त असतात. सो इथे आपल्याला टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसते, म्हणजेच काय व्होल्टेज वाढलेलं आहे. व्होल्टेज का वाढले, मसल्स वाढलेत. आणि इथे QRS कशासाठी बनलेलं असतं, वेंट्रिकल्समुळे बनलेलं असतं. QRS कॉम्प्लेक्स हा वेंट्रिकल्सच्या रिलेटेड असतो. सो जर आपला QRS कॉम्प्लेक्स टॉल येतो आहे म्हणजेच वेंट्रिकल्समधलं मसल्स वाढले, म्हणजेच वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झाली आहे किंवा वेंट्रिक्युलर एनलार्जमेंट झाली आहे. ऑल्सो जर पेशंटमध्ये हायपरटेन्शन असेल, हायपरटेन्शन विथ LVH असेल, तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतं. सो QRS कॉम्प्लेक्स टॉल केव्हा दिसतो, वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी किंवा वेंट्रिक्युलर एनलार्जमेंट विथ हायपरटेन्शन. कधी कधी हायपरटेन्शनमुळे सुद्धा टॉल QRS येऊ शकतं. आता जर राईट साईडच्या लीड्समध्ये आपल्याला टॉल QRS दिसत असेल म्हणजे राईट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे. आता राईट साईडच्या कोणत्या लीड्स असतात ते आपण नंतर बघू. मग आता जर लेफ्ट साईडच्या लीड्समध्ये आपल्याला QRS टॉल दिसतोय म्हणजेच लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे. म्हणजे ह्यातून काय आपण कन्क्लूड केलं, जर तुम्हाला टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतोय म्हणजेच व्होल्टेज जास्त आहे, म्हणजेच मसल्स जास्त आहे, म्हणजेच वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झालेली आहे. आता कोणत्या साईडची, दॅट डिपेंड्स ऑन कोणत्या साईडच्या लीड्समध्ये तुम्हाला टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतोय. पण मेन काय की जर टॉल QRS कॉम्प्लेक्स दिसतोय म्हणजेच वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झालेली आहे. सो हाय व्होल्टेज जर दिसतंय ह्याचाच अर्थ चेंबरमध्ये एनलार्जमेंट झालेली आहे. सो टॉल QRS कॉम्प्लेक्स म्हणजेच वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. मग तर नेक्स्ट येतं ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स. ब्रॉड QRS म्हणजेच काय की टाईम जास्त लागतो आहे, Qपासून Sपर्यंत जायला टाईम जास्त लागतो आहे. म्हणजेच काय की वेंट्रिकल्समध्ये कंडक्शन व्हायला टाईम जास्त लागतो आहे. आता हे केव्हा होऊ शकतं, जर ब्लॉकेज असेल तर, जर बंडल ब्लॉक असेल तर मग करंट पास व्हायला वेळ लागणार, वेंट्रिकलमध्ये कंडक्शन होण्यासाठी वेळ लागणार. हे झालं फर्स्ट रिझन. सो ब्रॉड QRS कशामुळे असू शकतं, जर कंडक्शनला टाईम लागतो आहे, ब्लॉक असेल त्यामुळे कंडक्शनला टाईम लागणार. सो वेंट्रिकल्समध्ये कंडक्शनला त्रास होतो आहे त्यामुळे आपल्याला QRS कॉम्प्लेक्स ब्रॉड दिसतो आहे. हे झालं फर्स्ट. मग तर सेकंड रिझन काय असू शकतं, आपण आधी पाहिलं आहे, जर वेंट्रिक्युलर रिदम असेल म्हणजेच काय, जर वेंट्रिकल्सच्या सेल्समधून बीट्स ओरिजिनेट होत आहेत मग ते AV नोडमधून पास होत नाही आहेत. जर AV नोडमधून पास होत नाही आहेत म्हणजेच जर जो ऊस आहे तो मर्जिनमधून पास होत नसेल तर तो चपटा होईल का, नाही. तसंच आपले जे हे बीट्स आहेत हे AV नोड थ्रू पास होत नाही आहेत. सो नॅरो QRS कॉम्प्लेक्स बनणार आहे का, नाही. जर वेंट्रिक्युलर रिदम असेल तर ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स असतो. हे झालं सेकंड रिझन. मग आता जर पेशंटमध्ये पेसमेकर बसवलेला असेल म्हणजे जर पेसमेकर रिदम असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो पेसमेकर आपण लावतो, जो पेसमेकर प्लेस केला जातो तर आपण नेहमी राईट वेंट्रिकलमध्ये प्लेस करतो. सो जो पेसमेकर असतो तर आपण राईट वेंट्रिकलमध्ये ठेवतो आहे. सो इथे पण जे बीट्स बनत आहेत ते AV नोड थ्रू पास होणार आहेत का, नाही.
सो ऑब्व्हियसली ब्रॉड क्यू आर एस कॉम्प्लेक्स बनणार. सो ब्रॉड क्यू आर एसचे 3 रिझन्स काय सांगितले. पहिलं तर जर बंडल ब्रांच ब्लॉक असेल तर त्यामुळे व्हेंट्रिक्युलर कंडक्शन त्या स्पीडने होणार नाही, हळूहळू होणार, त्यामुळे ब्रॉड क्यू आर एस कॉम्प्लेक्स बनणार. सेकंड, जर व्हेंट्रिक्युलर रिदम असेल म्हणजेच व्हेंट्रिकल्सच्या सेल्समधून जर तुमच्या बीटचं ओरिजिन होत असेल तर ए व्ही नोड थ्रू पास होणार नाही, त्यामुळे नॅरो क्यू आर एस बनेल का नाही, त्यामुळे ब्रॉड क्यू आर एस कॉम्प्लेक्स बनणार. आणि थर्ड, जर पेसमेकर रिदम असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, जो पेसमेकर असतो तर आपण राईट व्हेंट्रिकलमध्ये प्लेस करतो, त्यामुळे इथे पण बीट्स आपले ए व्ही नोड थ्रू पास होणार नाही आहेत, त्यामुळे इथे पण आपल्याला ब्रॉड क्यू आर एस कॉम्प्लेक्स दिसतो. सो 3 रिझन्स काय काय आहेत फॉर ब्रॉड क्यू आर एस कॉम्प्लेक्स. पहिलं तर बंडल ब्रांच ब्लॉक, सेकंड व्हेंट्रिक्युलर रिदम आणि थर्ड पेसमेकर रिदम. सो यात एकच प्रिन्सिपल लक्षात ठेवायचा आहे की जर वेव्ह टॉल असेल ह्याचाच अर्थ व्होल्टेज जास्त आहे म्हणजेच मसल्स जास्त आहेत, आणि वेव्ह जर ब्रॉड असेल म्हणजेच टाईम जास्त लागतो आहे म्हणजेच स्लो कंडक्शन होतं आहे. सो वेव्ह जर टॉल आहे म्हणजेच मसल्स जास्त आहेत, वेव्ह ब्रॉड आहे म्हणजेच स्लो कंडक्शन होतं आहे. सो आता आपण जसं बघितलं की टॉल क्यू आर एस कॉम्प्लेक्स असेल म्हणजेच हाय व्होल्टेज असतं, तसंच जर शॉर्ट क्यू आर एस कॉम्प्लेक्स असेल म्हणजेच व्होल्टेज कमी झालं आहे. आता व्होल्टेज कमी का झालं आहे की करंट फ्लोमध्ये जर चुकून काही इन्सुलेशन आलं असेल, काही पॅडिंग आलं आहे, काही कुशनिंग आलं आहे, त्यामुळे करंट फ्लोला त्रास होतो आहे, करंट त्या रेटनी फ्लो होत नाही, त्यामुळे त्याचं व्होल्टेज कमी झालं आहे, त्यामुळे क्यू आर एस कॉम्प्लेक्स शॉर्ट झाला आहे. आता हे जे आपण म्हणतो आहे की काहीतरी इन्सुलेशन आलं आहे, काहीतरी कुशनिंग झालं आहे, पॅडिंग झालं आहे. आता जे एक्झाम्पल काय असतं, पहिलं तर ओबेसिटीमुळे काय असणार, सगळं फॅट जमा झालं आहे, त्यामुळे कंडक्शन तेवढ्या रेटनी होत नाही, त्यामुळे कुशनिंग झालं आहे, त्या फॅटमुळे त्या लेवलच्या व्होल्टेजनी करंट पुढे पास होत नाही, त्यामुळे व्होल्टेज कमी होत जाते. तसं जर एडिमा असेल तर फ्लुइड साठलं आहे, त्यामुळे पण व्होल्टेज कमी होणार, कारण तो करंट त्या फ्लुइड थ्रू कसं पास होणार आहे, त्यामुळे व्होल्टेज कमी होत जाणार. तसं जर एम्फायझेमा झालेला असेल त्यामुळे एअर असणार, एअर इन्सुलेटरचं काम करणार, त्यामुळे व्होल्टेज कमी होत जाणार. सो या सगळ्या रिझन्समुळे जो आपला करंट फ्लो होतो आहे त्याला इन्सुलेशन बसणार, त्यामुळे व्होल्टेज कमी होणार. सो काय रिझन सांगितले, ओबेसिटी, एडिमा, एम्फायझेमा. म्हणजेच जर फॅट, फ्लुइड किंवा एअर हे मध्ये आले त्यामुळे त्या रेटनी करंट पुढे फ्लो होणार नाही, त्यामुळे व्होल्टेज कमी येणार. व्होल्टेज कमी झाल्यामुळे आपल्याला शॉर्ट क्यू आर एस कॉम्प्लेक्स दिसतो, म्हणजेच जी क्यू आर एस कॉम्प्लेक्सची हाईट असती ती नॉर्मलपेक्षा कमी झालेली दिसते. आता नेक्स्ट आपण बघूया एस टी सेगमेंट. आता एस टी सेगमेंट म्हणजे आपण सांगितलं, सेगमेंट म्हणजे जेव्हा करंट फ्लो होत नाही आहे, म्हणजे जेव्हा फक्त आयसो इलेक्ट्रिक लाईन असते त्याला आपण म्हणतो सेगमेंट. आता एस टी सेगमेंटमध्ये काय असू शकतं, हा एस टी सेगमेंट इधर एलिव्हेटेड असू शकतो किंवा डिप्रेस्ड असू शकतो. या एस टी सेगमेंटवरून आपल्याला इस्चेमिया किंवा इन्फार्क्ट कळतं. आता इस्चेमिया म्हणजे काय की जर ब्लड सप्लाय कमी झाला असेल तर मग इस्चेमिया म्हणणार, आणि इन्फार्क्ट म्हणजे या कमी झालेल्या ब्लड सप्लायमुळे जर सेल डेथ होत असेल तर आपण इन्फार्क्ट म्हणणार. सो हे इस्चेमिया किंवा इन्फार्क्ट हे आपल्याला एस टी सेगमेंटवरून कळतं. आता एस टी सेगमेंट ह्याच्यात सगळ्यात मेन असतं तुमचं जे पॉईंट, म्हणजेच काय, जिथून तुमचा एस टी सेगमेंट सुरू होतो आहे. सो जे पॉईंट म्हणजे जिथे तुमची क्यू आर एस कॉम्प्लेक्स तुमच्या आयसोइलेक्ट्रिक लाईनला येऊन भेटते त्या पॉईंटला आपण म्हणतो जे पॉईंट. आणि जे पॉईंट महत्त्वाचा का असतो, कारण जे पॉईंटपासून तुमचं एस टी सेगमेंट सुरू होतं. एस टी सेगमेंट कुठून सुरू होतं, जे पॉईंटपासून. आणि जे पॉईंट म्हणजेच काय की जिथे तुमची क्यू आर एस कॉम्प्लेक्स तुमच्या आयसोइलेक्ट्रिक लाईनला येऊन भेटते त्या पॉईंटला आपण म्हणतो जे पॉईंट. आणि या जे पॉईंटपासून ते टी वेव्सच्या स्टार्टपर्यंत एवढा असतो आपला एस टी सेगमेंट. सो एस टी सेगमेंट जो आहे हा आपल्या आयसोइलेक्ट्रिक लाईनला एकदम पॅरलल असला पाहिजे. जर हा एलिव्हेटेड असेल किंवा डिप्रेस्ड असेल म्हणजेच पॅथॉलॉजी असते. आता जर एलिव्हेटेड एस टी सेगमेंट असेल म्हणजेच असतं एम आय, आणि जर डिप्रेस्ड एस टी सेगमेंट असेल म्हणजेच असतं इस्चेमिया. सो काय सांगितलं आपण आत्तापर्यंत, पहिलं तर इस्चेमिया म्हणजे जेव्हा ब्लड सप्लाय कमी झाला आहे, आणि इन्फार्क्ट म्हणजे जेव्हा ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे सेल डेथ व्हायला लागली आहे. आपण जे पॉईंट पाहिला, जे पॉईंट म्हणजेच काय, जे पॉईंट इज तुमच्या एस टी सेगमेंटचा स्टार्टिंग पॉईंट. आणि तो कोणता पॉईंट असतो, जेव्हा तुमची क्यू आर एस कॉम्प्लेक्स मीट्स विथ आयसो इलेक्ट्रिक लाईन, त्या पॉईंटला आपण म्हणतो जे पॉईंट. आणि तिथून आपली एस टी सेगमेंट सुरू होती आणि ती एंड होती ॲट स्टार्ट ऑफ युअर टी वेव्ह. सो तेवढं असतं आपलं एस टी सेगमेंट. आता एस टी सेगमेंट जर एलिव्हेटेड असेल म्हणजेच एम आय, जर एस टी सेगमेंट डिप्रेस्ड असेल म्हणजेच इस्चेमिया. सो नॉर्मल कशाला म्हणणार आपण, जेव्हा आपलं एस टी सेगमेंट आणि आपली आयसोइलेक्ट्रिक लाईन हे सेम लेवलला असतात ते झालं नॉर्मल. पण आयसोइलेक्ट्रिक लाईन राहिली आहे इथं
आणि एस टी सेगमेंट त्यापेक्षा वरती गेलं तर मग ते झालं एस टी एलिव्हेशन, आणि आयसोइलेक्ट्रिक लाईनपेक्षा एस टी सेगमेंट खाली गेलं ते झालं एस टी डिप्रेशन. आणि एस टी एलिव्हेशन म्हणजेच MI, एस टी डिप्रेशन म्हणजेच इस्चेमिया. सो आपण एस टी एलिव्हेशन किंवा डिप्रेशन बघणार कसं, जे आपलं एस टी सेगमेंट आहे त्याला आपल्या नॉर्मल आयसोइलेक्ट्रिक लाईनसोबत कम्पेअर करायचं, मग आपण ठरवायचं डिप्रेशन आहे की एलिव्हेशन आहे. आणि अजून एक कॉन्सेप्ट आहे दॅट इज टूमस्टोन एस टी सेगमेंट. म्हणजेच जो आपला एस टी सेगमेंट आहे हा असा दगडासारखा मोठा असा माउंटन्ससारखा मोठा दिसतो. हे आजकाल नाही दिसत, आधी हे दिसायचं, आजकाल हे एकदम रेअर आहे. सो मेन काय एस टी सेगमेंट एलिव्हेटेड असू शकतो, डिप्रेस्ड असू शकतो. त्याच्यानं आपण ठरवतो MI किंवा इस्चेमिया. आणि हे एलिव्हेटेड किंवा डिप्रेस्ड आपण कसं ठरवतो विथ रिस्पेक्ट टू आपली आयसोइलेक्ट्रिक लाईन. आता नेक्स्ट येते आपली टी वेव्ह. टी वेव्ह बनली असती व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशननी. आता आपल्याला माहिती आहे पी वेव्ह कशी बनली आहे, एट्रियल डिपोलरायझेशननी. QRS कॉम्प्लेक्स बनलेला असतो व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशननी, आणि टी वेव्ह बनली असती व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशननी. आता नॉर्मल टी वेव्ह कशी असती, राऊंड असती. आता यात पॅथॉलॉजी काय येऊ शकते की जर ही जी टी वेव्ह आहे एकदम टॉल, एकदम अशी टोकासारखी एकदम पीकला जाती, किंवा ही इन्व्हर्टेड होऊन जाते. आता जेव्हा टॉल टी वेव्ह असते एकदम अशी टोकासारखी झालेली असती, ते कशामुळे होऊ शकतं, जर पोटॅशियम वाढलं आहे बॉडीमध्ये तर मग आपल्याला टॉल टी वेव्ह दिसू शकते, किंवा जर अर्ली MI असेल त्या केसमध्ये आपल्याला टॉल टी वेव्ह दिसते. आता जर आपल्याला टॉल टी वेव्ह दिसते मग त्याच्यानं आपण कसं कन्क्ल्यूड करणार, पेशंटचे कंप्लेंट्स बघायचे. जर किडनी फेलियरचा पेशंट आहे आणि त्याच्या ECGमध्ये आपल्याला जर टॉल टी वेव्ह दिसते म्हणजेच हायपर कॅलेमिया आहे. आणि जर पेशंटचे कंप्लेंट्स आहेत की फार घाम सुटला आहे, चेस्ट पेन आहे, घाबरल्यागत होतं आहे, अशा पेशंटच्या ECGमध्ये जर टॉल टी वेव्ह असेल तर समजायचं की अर्ली MIचा हा पेशंट आहे. सो टॉल एकदम पीक्ड टी वेव्ह वरून काय अर्थ निघतो, हायपर कॅलेमिया आणि अर्ली MI. आता जर इन्व्हर्टेड टी वेव्ह असेल त्याच्यानं आपण काय अर्थ काढतो, इस्चेमिया असू शकतं, किंवा रिकव्हरिंग MI असू शकतं, किंवा LVH RVH, किंवा बंडल ब्रांच ब्लॉक असू शकतं, किंवा पल्मनरी एम्बॉलिझम. मग टी वेव्हचं अजून एक लक्षात ठेवायचं असतं की जी नॉर्मल टी वेव्ह असती ही असिमेट्रिकल असती. म्हणजेच त्या टी वेव्हला तुम्ही 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलं तर ते इक्वल पार्ट्स नसतात. सो जी नॉर्मल टी वेव्ह असती ही नेहमी असिमेट्रिकल असती. आणि जर टी वेव्ह सिमेट्रिकल आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे असं समजायचं आहे. सो टी वेव्ह जी असती ही नेहमी असिमेट्रिकल असती. जर ती चुकून सिमेट्रिकल झाली आहे म्हणजे काहीतरी गडबड झाली हे समजायचं. सो टी वेव्हचं काय लक्षात ठेवायचं आहे, जर ही टॉल झाली एकदम पीकला गेली म्हणजेच हायपर कॅलेमिया किंवा अर्ली MI. आणि जर इन्व्हर्टेड टी वेव्ह असेल तर इस्चेमिया, रिकव्हरिंग MI, LVH RVH, BBB किंवा पल्मनरी एम्बॉलिझम. सो हायपर कॅलेमियामध्ये आपल्याला एकदम अशी पिनसारखी एकदम टोकदार टी वेव्ह दिसते. आणि जर हायपोकॅलेमिया असेल तर अशा केसमध्ये फ्लॅट आणि प्रोलॉंग्ड टी वेव्ह दिसते. आता नेक्स्ट येतं QT इंटरवल. QT इंटरवल काय महत्त्वाचं नसतं. QT इंटरवल म्हणजे एवढंच की Q वेव्हपासून टी वेव्हपर्यंत जायला किती वेळ लागतो आहे, आणि हे जर जास्त वेळ लागत असेल, जर QT इंटरवल प्रोलॉंग्ड असेल तर त्याचा अर्थ व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया असतं. आणि हे जे प्रोलॉंग्ड QT इंटरवल आहे हे काही ड्रग्समुळे पण होऊ शकतं, लाईक अमिओडेरॉन, क्विनिडाईन, मग प्रोकॅनामाइड किंवा मग डिझोपॅरामाइड, हे सगळे ड्रग्समुळे पण QT इंटरवल प्रोलॉंग दिसू शकतो. मग अजून एक की जर आपण लोराटेडिन आणि एरिथ्रोमायसिन एकत्र दिलं तर यामुळे पण व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया होतं. पण हे सगळं एकदम रेअर आहे. QT इंटरवल प्रोलॉंगेशन वगैरे एवढं काही महत्त्वाचं नसतं. मेन बाकी सगळं आपलं पी वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स, परत टॉल टी वेव्ह, परत PR इंटरवल, ST सेगमेंट, ह्या सगळ्या मेन गोष्टी आहेत. सो आता आपण बघूया लिड्स आणि ॲक्सेस. आता एकदम शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत. आता नॉर्मली आपला करंट कसा फ्लो होतो, SA नोडपासून जो जातो AV नोडकडे, AV नोडपासून बंडल ऑफ विल्स, आणि तसंच पुढे तो पास होत अख्ख्या व्हेंट्रिकल्सपर्यंत स्प्रेड होतो. आता जो SA नोड असतो हा प्रेझेंट असतो राईट एट्रियामध्ये, मग जो AV नोड असतो तो असतो एट्रिया आणि व्हेंट्रिकल्सच्या जंक्शनला. सो असं ह्या डिरेक्शनमध्ये आपला करंट फ्लो होत जातो. सो कसं होतं असतं की SA नोडमधून करंट निघतो, सगळ्या डिरेक्शन्समध्ये स्प्रेड होतो. तसंच व्हेंट्रिकल्समधून करंट निघतो, सगळ्या डिरेक्शन्समध्ये स्प्रेड होतो. त्यामुळे वेगळ्या डिरेक्शन्समध्ये करंट जात असतो. आणि या सगळ्या करंट्सला आपण मिक्स करून जर एकच डिरेक्शन काढायची झाली तर ती डिरेक्शन असती मागून पुढे. आता मागून पुढे कसं, आता जे आपलं हार्ट असतं ना, आपण आता ड्रॉ करताना कसं करतो, वरती 2 एट्रिया बनवतो, खाली 2 व्हेंट्रिकल्स बनवतो, असं ते आपलं हार्ट आपल्या बॉडीमध्ये नसतं. आपल्या बॉडीमध्ये ते असं जरा मागे गेलेलं असतं आणि जरा ट्विस्ट झालेलं असतं. म्हणजेच काय होतं
जे राईट वेंट्रिकल आहे ते समोर येतं, पण लेफ्ट वेंट्रिकल जरा खाली गेलेलं असतं. म्हणजे राईट एट्रिया आहे ते पण समोर येतं, पण लेफ्ट एट्रिया पार मागे गेलेलं असतं, वर्टिब्रला टेकलेलं असतं. सो हार्ट कसं प्लेस्ड असतं, राईट वेंट्रिकल समोर असतं, लेफ्ट वेंट्रिकल खाली गेलेलं असतं. मग राईट एट्रिया समोर असतं, लेफ्ट एट्रिया एकदम मागे गेलेलं असतं. सो करंट कसा फ्लो होतो आहे आपल्याला माहिती आहे. SA नोडपासून खाली तो वेंट्रिकलच्या एपेक्सपर्यंत जात असतो. आता हेच ह्या 3D डायग्राममध्ये बघायचं झालं तर करंट कसा फ्लो होतो आहे, तो मागून राईट एट्रियापासून खाली येतो आहे पुढे एपेक्स बीटपर्यंत. सो करंट कसा फ्लो होतो आहे, मागून पुढे आणि राईट एट्रियापासून खाली वेंट्रिकलच्या अपेक्सपर्यंत येतो आहे. सो वरून खाली येतो आहे आणि राईट टू लेफ्ट येतो आहे. सो करंट कसा फ्लो होतो आहे, आपण सगळ्या करंटचा ॲव्हरेज एक मीन करंट बघायचा झाला तर त्याची डिरेक्शन कशी होती आहे, बॅकवर्ड्स टू फॉरवर्ड्स, मग अजून अपवर्ड टू डाऊनवर्ड आणि राईट टू लेफ्ट. सो आपला करंट कसा फ्लो होतो आहे, आपण काय काढला ॲव्हरेज, वरून खाली, अजून मागून पुढे आणि राईट टू लेफ्ट असा आपला करंट फ्लो होतो आहे. आता नेक्स्ट येतं की ECGमध्ये किती लीड्स असतात. आता नॉर्मल आपला 12 लीड ECG असतो. त्यात 12 लीड्स कोणते असतात, 3 लिम लीड्स असतात, जे आपले 1, 2, 3 असतात. हे 3 लिम लीड्स असतात. मग 3 ऑगमेंटेड लिम लीड्स असतात. हे असतात AVR, AVL आणि AVF. मग 6 चेस्ट लीड्स असतात, म्हणजे जे आपले V1, V2 ते V6पर्यंत असे 6 चेस्ट लीड्स असतात. सो 12 लीड ECGमध्ये किती लीड्स असतात, टोटल 12. पहिले असतात 3 लिम लीड्स, दॅट इज 1, 2, 3. मग 3 ऑगमेंटेड लिम लीड्स, दॅट इज AVR, AVL आणि AVF. मग 6 चेस्ट लीड्स, दॅट इज V1 पासून V6पर्यंत. आता हे 12 लीड्स का असतात, कशाला तुम्हाला 12 लीड्स लागत आहेत, हा कॉन्सेप्ट काय नक्की, 12 लीड्सची गरज काय असते. आता क्रिकेटमध्ये आपण बघतो, जर कोणी आऊट झालं तर आपल्याला ते वेगळ्या अँगलनी ते दाखवतात. प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लावलेला असतो, प्रत्येक अँगलने ते दाखवतात. एका कॅमेऱ्यात त्याचा पाय कॅप्चर होतं, पाय कधी लाईनवर पडला. मग एका ह्याच्यात त्या बॉल कॅप्चर होतो एका कॅमेऱ्यामध्ये, की बॉल कधी जाऊन टच झाला. असं वेगवेगळ्या कॅमेऱ्याने आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी सेम शॉट आपल्याला वेगवेगळ्या कॅमेऱ्याने ते TV वर दाखवतात. तसंच जो आपला ECG असतो, यामध्ये आपल्या हार्टच्या अराउंड 12 कॅमेराज लावलेत असं समजायचं. सो जेव्हा एक बीट फॉर्म होती ती आपण 12 वेगवेगळ्या कॅमेराजनी बघतो आणि प्रत्येक कॅमेराचा स्वतःचा POV असतो. एक जण वरून बघतो, एक जण खालून बघतो, एक जण साईडनी बघतोय. आता एवढे 12 कॅमेराज का लागतात आपल्याला, की कोणताच डिफेक्ट आपण मिस आऊट नाही करावा. यामुळे 12 लीड्स असतात आणि प्रत्येक लीडचा वेगळा POV असतो आणि प्रत्येक लीडची स्वतःची डिरेक्शन असते. सो 12 लीड्स का असतात कळाले, जसं क्रिकेटमध्ये आपण वेगळ्या अँगलने वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेराज प्लेस्ड असतात. प्रत्येक अँगलने आपल्याला वेगळा शॉट दिसतो, वेगळा POV असतो प्रत्येक कॅमेराचे. सो एक शॉट आपल्याला वेगळ्या अँगल्सने दिसतो. तसंच जेव्हा एक बीट पास होती आपल्या हार्टमध्ये, जेव्हा करंट पास होतो तर आपण वेगळ्या अँगलनी बघतो. आपण 12 वेगळ्या अँगल्सनी बघतो आणि प्रत्येक अँगलचा स्वतःचा POV असतो. आणि असे 12 POV का लागत आहेत, चुकून एका लीडने आपल्याला कळलं नाही की ओके काहीतरी आहे, दुसऱ्या लीडनी करू शकतं, तिसऱ्या लीडनी करू शकतं. सो कोणताच डिफेक्ट आपल्याकडून मिस नाही व्हावा यासाठी आपण 12 वेगवेगळ्या POVsनी आपला करंट बघतोय. आणि प्रत्येक लीडची डिरेक्शन वेगळी असते. आता ती डिरेक्शन त्याच्या वेगवेगळ्या POVवर असते. फॉर एक्झाम्पल, आता मी इथे उभी आहे, माझी फ्रेंड त्या कोपऱ्याला उभी आहे. आता तिच्याकडून माझ्याकडे एखादी ट्रेन येते, सो तिच्याकडून तर ती नेगेटिव्हमध्ये चालली आहे आणि ती माझ्याकडे येते, सो माझ्याकडे तर पॉझिटिव्हमध्ये चालली आहे. सो इथे आपण बघू शकतो आता करंट जो आहे तो लेफ्टकडून राईटकडे पास होतो आहे. त्यामुळे जो लेफ्टवाला ECG आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं आहे. जो राईटवाला आहे तिकडे चाललं आहे त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसतं आहे. आणि जो सेंटरवाला आहे तो न्यूट्रल आहे, कारण त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीचा व्ह्यू भेटतो आहे. सो जो पहिला आहे त्यात आपण नेगेटिव्ह बघू शकतो, एंडवाल्यात पॉझिटिव्ह बघू शकतो. सो पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन होणार, नेगेटिव्ह डिफ्लेक्शन होणार, हे डिपेंड्स की करंटची डिरेक्शन कशी आहे आणि त्या लीडची डिरेक्शन कशी आहे. त्या अकॉर्डिंग मग ते पॉझिटिव्ह नेगेटिव्ह बदलणार. आता जर जी लीडची डिरेक्शन आहे दॅट इज सेम ॲज करंटची डिरेक्शन, तर मग आपल्याला मोठं QRS कॉम्प्लेक्स बघायला भेटतं. पण जर जो करंटची डिरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये आपल्या लीडची डिरेक्शन असेल तर मग आपल्याला करंट उलटा दिसतो. सो त्यामुळे प्रत्येक लीडची डिरेक्शन वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचा POV वेगळा असतो. प्रत्येकाचे डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू डिरेक्शन ऑफ करंट वेगळं असतं. सो त्यामुळे प्रत्येक लीडमध्ये वेगवेगळ्या साईजचे कॉम्प्लेक्स, परत वेगवेगळ्या वेव्स आपल्याला बघायला भेटतात.
सो आपण 12 लीड्स का ठेवलेत की आपण प्रत्येकाला जाऊन विचारणार की काही गडबड झाली आहे तर तुम्ही पाहिली का, तुम्ही पाहिली का, तुम्ही पाहिली का, कोणीतरी पाहिली असणार, ह्याचा अर्थ गडबड झाली आहे. तर त्यामुळे इथे आपण 12 प्रूफ्स ठेवलेत जर काही गडबड झाली तर ती बघण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल जर ST एलिव्हेशन झालेलं आहे, आता आपण प्रत्येक लीडला जाऊन विचारलं तुम्हाला ST एलिव्हेशन दिसतंय का. आता जे इन्फिरियर वॉलचे लीड्स आहेत त्यांना मी विचारलं ST एलिव्हेशन दिसतंय, पण त्यांनी सांगितलं की त्यांना नाही दिसलं ST एलिव्हेशन. ह्याचाच अर्थ इन्फिरियर वॉलमध्ये MI नाही आहे. मग आता जे अँटिरियर वॉलचे लीड्स आहेत त्यांना विचारलं तुम्हाला ST एलिव्हेशन दिसतंय का, तर अँटिरियर वॉलचे लीड्स म्हटले हो आम्हाला ST एलिव्हेशन दिसतंय. ह्याचाच अर्थ अँटिरियर वॉलमध्ये MI आहे. सो एका हार्टबीटला आपण वेगळ्या वेगळ्या 12 डिफरंट POVsनी बघतोय. प्रत्येक जणाला दिसेलच असं नसतं, काहींना दिसेल काहींना नाही. सो त्यामुळे आपण इथे 12 POVs ठेवलेत. कोणाला तरी दिसेल डिसीज हा मोठाच आहे, हार्टचा डिसीज हा मोठाच आहे, सो आपण इग्नोर करून चालणार नाही. त्यामुळे आपण 12 प्रूफ्स ठेवलेत की कोणाला तरी दिसेल, त्याच्याने आपण कन्फर्म करू शकतो ओके हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. सो त्यामुळे आपण 12 लीड ECG वापरतो. आता 12 लीड्स का हे आपल्याला क्लिअर झालं आहे. आणि हे 12 लीड्स कोणते असतात, पहिले तर 3 लिम लीड्स असतात, दॅट इज लीड 1, लीड 2, लीड 3. मग 3 ऑगमेंटेड लिम लीड्स असतात, दॅट इज AVR, AVL, AVF. आणि 6 चेस्ट लीड्स असतात V1 पासून V6 पर्यंत.